नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनेलच्या वतीने आज मी आपल्याला धाबा स्टाईल व्हेज मराठा ही रेसिपी दाखवणार आहे। ही रेसिपी झटपट होणारी नाही। ही रेसिपी आपण 3 स्टेपमध्ये करणार आहोत। पहिल्या स्टेपमध्ये भरपूर भाज्या वापरून आपण कोफ्ते बनवणार आहोत। त्यासाठी अर्धा किलो बटाटी उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत। 300 ग्राम कोबी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। 200 ग्राम फरसबी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। 150 ग्राम गाजर स्वच्छ धुवून त्याची सालं काढून बारीक चिरून घेतलेला आहे। 2 इंच आलं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। 8 कमी तिखट हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेल्या आहेत। 10 लसणाच्या पाकळ्या त्याची सालं काढून बारीक चिरून घेतलेल्या आहेत। थोडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। कोफ्ते बनवताना या सर्व भाज्यांबरोबर काही मसालेही घालणार आहोत। यामध्ये मी 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। 2 मोठे चमचे धणे पावडर घेतलेली आहे। 1 मोठा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे। थोडा ओवा घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि थोडा हिंग घेतलेला आहे। तसेच या कोफ्त्यांमध्ये घालण्यासाठी 1.5 कप बेसन घेतलेला आहे आणि अर्धा कप कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। तर आता आपण कोफ्त्यांचं मिश्रण बनवायला सुरुवात करूया। एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये किसणीच्या सहाय्याने सर्व बटाटे मी किसून घेत आहे। सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहे। आता किसलेल्या बटाटीमध्ये बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेली फरसबी, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं, गरम मसाला, धणे पावडर, काश्मीरी मिरची पावडर, कसुरी मेथी, ओवा, हिंग, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर। तुम्ही यामध्ये साखरेऐवजी गूळही घालू शकता। अर्ध्या लिंबाचा रस, 1 चमचा तेल। सर्व भाज्या व मसाले एकत्र करून घेत आहे। सर्व भाज्या नीट मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा चाट मसाला घालत आहे। चाट मसाला नीट मिक्स करून घेत आहे। चाट मसाला भाज्यांमध्ये नीट मिक्स करून झाल्यानंतर आता त्यामध्ये मी बेसन घालत आहे।
बेसन घालून झाल्यानंतर कॉर्नफ्लॉवर घालत आहे. बेसन आणि कॉर्नफ्लॉवर ह्या भाज्यांमध्ये नीट मिक्स करून घेत आहे. राहिलेलं बेसन आणि कॉर्नफ्लॉवर घालून नीट मिक्स करून घेत आहे. हे पीठ नीट मिक्स करून झाल्यानंतर ताबडतोब कोफ्ते बनवायला सुरुवात करणार. अशा आकाराचे कोफ्ते बनवून घेत आहे. सर्व कोफ्ते बनवून झालेले आहेत, तर आता हे कोफ्ते मी तळायला सुरुवात करते. कोफ्ते तळण्यासाठी गॅस चालू करून गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवत आहे. तेल गरम झालेलं आहे, तर एक कोफ्ता मी तेलामध्ये सोडून तळून बघत आहे. ज्या अर्थी कोफ्ता तेलामध्ये विरघळला नाही, ह्याचाच अर्थ आपल्या कोफ्त्यांचं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे. आता हळूहळू इतरही कोफ्ते मी तेलामध्ये तळण्यासाठी सोडत आहे. कोफ्त्यांची एक साईड छानपैकी तळलेली आहे. आता दुसरी साईडही तळण्यासाठी पलटून घेत आहे. कोफ्ते छानपैकी तळून झालेले आहेत, तर आता हे मी काढून घेणार आहे. कोफ्ते आपले छानपैकी तळून झालेले आहेत, तर ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. हे कोफ्ते बनवताना इनो, खायचा सोडा, बेकिंग पावडर याचा वापर केलेला नाही. आता राहिलेले कोफ्तेही तळून घेत आहे. छान कुरकुरीत असे व्हेज कोफ्ते तयार झालेले आहेत. कोफ्ते बनवून झालेले आहेत. आपली एक स्टेप पूर्ण झालेली आहे. तर आता आपण व्हेज मराठाच्या वाटणासाठी जे साहित्य लागणार आहे ते घ्यायला सुरुवात करूया. वाटण बनवण्यासाठी 25 बदाम घेतलेले आहेत. बदामाच्या ऐवजी तुम्ही काजू घेतले तरी चालेल. 2 टेबलस्पून सफेद तीळ घेतलेले आहेत. 2 टेबलस्पून धणे घेतलेले आहेत. 2 इंच दालचिनी घेतलेली आहे. ही दालचिनी कमी तिखट असल्यामुळे मी जास्त घेतलेली आहे. 2 टीस्पून खसखस घेतलेला आहे. थोडं दगडफूल घेतलेलं आहे. 7 हिरव्या वेलची आणि अख्खं जावित्रीचं फूल घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून साधं जिरं घेतलेलं आहे. 10 काळी मिरी आणि 2 चक्रफूल घेतलेली आहेत. 10 लवंग घेतलेली आहेत. 2 मसाला वेलची घेतलेली आहेत. 3 मीडियम साईज टोमॅटो स्वच्छ धुवून उभे कापून त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत. 100 ग्राम ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घेतलं तरी चालेल. 7 बेडकी मिरच्या देठ काढून घेतलेल्या आहेत. 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 इंच आलं स्वच्छ करून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत.
2 मीडियम साईज कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. तसेच थोडासा हिंग, 2 टीस्पून धणे पावडर, 2 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे. गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. या कढईमध्ये 10 लवंग, 2 मसाला वेलची, 2 चक्रफूल, 10 काळी मिरी, जिरं, 6 हिरव्या वेलची आणि जावित्री, दगडफूल, दालचिनी, बदाम, धणे, सफेद तीळ हे सर्व मी मंद आचेवर भाजून घेत आहे. सर्व साहित्य छानपैकी भाजून झाल्यानंतर हिरव्या मिरच्या, आलं आणि लसणाच्या पाकळ्या घालून ह्या सर्व मसाल्यांबरोबर परतून घेत आहे. उभा चिरलेला कांदा ह्या मसाल्यांमध्ये घालून तोही या मसाल्यांबरोबर परतून घेत आहे. आता ह्यामध्ये ओलं खोबरं घालून तेही परतून घेत आहे. आता यामध्ये बेडगी मिरच्या घालून झाल्यानंतर उभा चिरलेला टोमॅटो घालत आहे. उभा चिरलेला टोमॅटो घालून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ घालत आहे. आणि हे सर्व एकत्र परतून घेत आहे. आता यामध्ये खसखस, लाल तिखट, हिंग, हळद, धणेपूड हे सर्व मसाले घालून पुन्हा परतून घेत आहे.
हा मसाला शिजण्यासाठी यामध्ये मी ह्या कपाच्या मापाने 1 कप गरम पाणी घालत आहे. पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य एकत्र ढवळून घेत आहे आणि नंतर कढईला झाकण लावून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवून देत आहे. थोड्या वेळानंतर कढईचं झाकण बाजूला करत आहे. सर्व साहित्य छानपैकी शिजलेलं आहे. तर हे सर्व साहित्य मी ढवळून घेत आहे. खडे मसाले, खोबरं, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं हे छानपैकी शिजलेले आहेत. तर मी आता गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवून देत आहे. सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेणार आहे. थंड झालेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे. हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेत आहे. या वाटणामध्ये मी 1 चमचा साखर घालत आहे. तुम्ही गूळ घातलं तरी चालेल. साखर घालून वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे. आपली दुसरी स्टेप पूर्ण झालेली आहे. व्हेज मराठाचं वाटण तयार झालेलं आहे. व्हेज मराठाच्या ग्रेव्हीमध्ये घालण्यासाठी 1 टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे. 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि 1 टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे. तर आता आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया. गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यावर 1 टेबलस्पून तेल घालत आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालत आहे आणि ह्या तेलाबरोबर परतून घेत आहे. कांद्याबरोबर 2 चमचे आलं, मिरची आणि लसूणची पेस्ट घालून तीही कांद्याबरोबर परतून घेत आहे की जेणेकरून त्यातील कच्चेपणा निघून जावा. कांदा, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट छानपैकी भाजून झाल्यानंतर त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालून तीही कांद्याबरोबर परतून घेत आहे. आता यामध्ये तयार केलेलं वाटण आहे ते घालत आहे. आता हे वाटण आहे तेही या कांद्याबरोबर परतून घेत आहे. मिक्सरच्या भांड्यातून वाटण काढून झाल्यानंतर या भांड्यामध्ये 1.5 कप गरम पाणी घातलेलं आहे. आता हे वाटणाचं पाणी
ह्या ग्रेव्हीमध्ये घालत आहे. ग्रेव्ही तुम्हाला दाट किंवा पातळ पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. ह्या ग्रेव्हीची चव घेतली असता ह्यामध्ये मीठ कमी आहे म्हणून थोडंसं मीठ घालत आहे. या ग्रेव्हीमध्ये मीठ आणि वाटणाचं पाणी घालून झाल्यानंतर ही ग्रेव्ही शिजण्यासाठी कढईला झाकण लावून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवून देत आहे. थोड्या वेळानंतर कढईचं झाकण बाजूला करत आहे. ग्रेव्ही छानपैकी शिजलेली आहे. या ग्रेव्हीमध्ये कसुरी मेथी, गरम मसाला, चाट मसाला हे सर्व घालून ग्रेव्ही नीट ढवळून घेत आहे. अशा प्रकारे आपली तिसरी स्टेप पूर्ण झालेली आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी व्हेज मराठाची ग्रेव्ही तयार झालेली आहे. हिचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळतोय. आता कढईला झाकण लावून गॅस बंद करून ठेवत आहे. आता मी व्हेज मराठाची डिश तयार करायला सुरुवात करते. त्यासाठी प्लेटमध्ये मी तयार केलेले कोफ्ते ठेवत आहे. कोफ्ते प्लेटमध्ये ठेवून झाल्यानंतर कढईचं झाकण बाजूला करत आहे आणि गरमागरम वाफाळलेली ग्रेव्ही मी कोफ्त्यांवरती घालत आहे. कोफ्त्यांचा क्रिस्पीपणा राहण्यासाठी हे कोफ्ते मी ग्रेव्हीमध्ये सोडलेले नाहीत. व्हेज मराठाची डिश तयार झालेली आहे. तर व्हेज मराठाची डिश सर्व करताना मी त्यावर क्रीम घालत आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी धाबा स्टाईल व्हेज मराठा रेसिपी तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावे आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्या. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.